ठाणे जिल्हा परिषद भाजपची झाल्याशिवाय राहणार नाही। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। शिंदेंचा बालेकिल्ला भाजपला काबीज करायचा आहे का असाही सवाल। तब्बल 11 वर्षांनंतर गणेश नाईक मीरा भाईंदरमधल्या राजकारणात एंट्री घेणार। ठाण्यानंतर आता मीरा भाईंदर शहराच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी 15 नोव्हेंबरला घेणार जनता दरबार। मुंबई महानगरपालिकेचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यावर राज ठाकरेंकडून निवडणुकीची रणनीती सुरू। आरक्षण सोडत जाहीर झाल्यावर राज ठाकरेंनी मागवली इच्छुकांची यादी। नांदेडमध्ये भाजपकडून युती संदर्भात प्रस्ताव नाही, 2 दिवस वाट पाहणार, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढण्यास तयार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रताप पाटील चिखलीकर यांची माहिती। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात प्रहारचं झुणका भाकर आंदोलन। रेवसा गावातील पुनर्वसन वसाहतीतील नागरिकांचा प्रलंबित मागण्यांसाठी 2009 पासून पाठपुरावा, मात्र प्रशासन दाद देत नसल्याने प्रहार संघटना आक्रमक। उमरा रेल्वे अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या दोन्ही अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला। आरोपींचे वकील उद्या कोर्टामध्ये धाव घेणार। 125 वर्ष जुना चिमठाणावाला विरुद्ध मेहदीबाग वाद केवळ 14 दिवसात निकाली। महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाची मध्यस्थी। 1840 मध्ये दाऊदी बोहरा समाजाचे 46वे दाई सय्यदना बदरुद्दीन साहेब यांच्या निधनानंतर उत्तराधिकारीबाबत निर्माण झाला होता वाद। गोंदियामध्ये 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला आग लागल्याने भीषण स्फोट। मुंडीपार इथल्या वर्कशॉपमध्ये रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी गेली। रुग्णवाहिकेमधील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट। परिसरातल्या दुकानं आणि घरांचं नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।